नमस्कार भावांनो. तर आज अक्षत आणि त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा ठेवली होती. मग तिथे थोडे फोटो आणि व्हिडिओ घेतले आणि दुपारी रिसेप्शनचे पण शूट होते. तर आजचा फंक्शन सपायला वाजले 5. रात्री 10 वाजता कोल्हापूर रिटर्न ट्रॅव्हल्स होती. तो पण काय करायचं म्हणलं तर मग जाऊन सीझन मॉल जरा जाऊन फिरून येऊया. मॉल मध्ये जरा फिरलो, जरा टाइमपास केला इकडे तिकडं आणि परत रूमवर आलो. आम्ही आमच्या बॅगा पॅक करून क्लायंटला भेटायला आलो. घरी गेलो तर आम्ही काढलेले फोटो सगळी फॅमिली बघत बसली होती. मग आम्ही दादांच्या वेडिंगची 2 मिनिटांची हायलाइट दाखवली. ती हायलाइट सर्वांना आवडली आणि त्यांच्या टाळ्यांनी आम्हाला पोचपावती मिळाली. आमचं पुढच्या वर्षी आहे लग्न. मग नक्की नक्की. तिथून आम्ही मोठ्या लोकांच्या पाया पडून सर्वांचा निरोप घेतला. आतापर्यंत खूप वेडिंग फंक्शन केली, पण ह्या फॅमिली सारखे मी अजून पाहिली नाही. आम्ही फोटोग्राफर बाहेरचे आहेत असे त्यांनी कधी भासूच दिले नाही. मला तर असं वाटत होतं की आम्ही पण त्यांच्या फॅमिलीचा एक भागच होऊन गेलो होतो. या आंटी तर आम्हाला लिफ्ट पर्यंत सोडायला आले होते. आम्ही 4 दिवस एकत्र होतो, खूप दंगामस्ती केली, पण आता निरोप घेत होतो. एवढे समजले की आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलो ना तर आपण सगळ्यांची मने जिंकू शकतो. आम्ही तेच करतो आणि पुढे पण करत राहीन. या व्हिडिओने आम्ही अक्षतांच्या वेडिंगच्या व्लॉगचा शेवट केला आणि हे फक्त व्हिडिओ नाही तर मी हे अनुभवलेले क्षण आहेत ते तुम्हाला दाखवत आहे.